जमलं की नाही आम्हाला मराठी बोलायला दिवसभर ते बघू कळेल तुम्हाला. फसण्यापेक्षा घरी आलेलं बरं. एवढं करत बस. फ्लॉप चॅलेंज आपला झालेला आहे. नमस्कार मंडळी, नमस्कार. जी गोष्ट DIY मधून घेतलेली, अरे देवा अरे देवा अरे देवा अरे देवा, त्याचा आज आम्ही पुरेपूर उपयोग करतो आणि मी खूप खुश आहे. कारण की मला असं हातात धरून आता गोष्ट करायची गरज नाही आहे मला. मी घेतलेला काहीतरी उपयोग आज करतोय फायनली आम्ही. तर मला खूप भारी वाटतंय. संडे आहे आज, निघालेलो आहे, गाडी काढलेली आहे आणि घेतल्यापासून ज्या गाडीसाठी घेतलेलं ते तुम्हाला जर आठवत नसेल तर जरा ओंकारच्या फोनने मी शूट करून दाखव का. ओंकार तुझा फोन. येस गाईज, दिसतंय का तुम्हाला फोन मी कुठे लावलेला आहे? असा लावलेला आहे फोन. आणि हे बघा, ह्याच्याबद्दल मी बोलते जे DIY मधून घेतलं होतं. आहे आजचा व्हिडिओ काय असणार आहे ते पण मी तुम्हाला सांगते. ओंकार ड्राईव्ह करण्यामध्ये बिझी जेव्हा असतो तेव्हा तो इकडे तिकडे इकडे तिकडे ए यार हे येत राहणार आहे सारखं. सॉरी गाईस, हे जर पडलं असेल तर आज आम्ही फोन लावलाय त्याच्यामध्ये. तर ओंकार एकदा परत नमस्कार करतोस का? नमस्कार मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. येस, आता थांबलो आहे तर बोलून घेतो. आज काय काय असणार आहे आपला दिवस जरा सांग. आजचं चॅलेंज असणार आहे की पूर्ण दिवस मराठीमध्ये बोलायचं आहे. फक्त मराठी, इंग्रजी नाही, हिंदी नाही, फक्त शुद्ध मराठीमध्ये बोलणार आहोत आम्ही. आणि बघूया हे आम्हाला कितपत जमता आहे आज. फक्त मराठीत बोलणं. गाडी अशीच काढली आहे, बरेच दिवस काढली नव्हती म्हणून आज गाडी काढलेली आहे. कुठे जात नाही आहोत आम्ही, अशीच रॅन्डम गाडी काढलेली आहे. पैसे खर्च करायला. येस, पैसे खर्च करायला. वाव, किती भारी वाटतंय यार ओंकारवाला. म्हणजे हातात धरायला लागत नाहीये आणि काय नाही. येस, आणि स्वस्तात मिळवलेलं ही गोष्ट आपल्याला 200 रुपयात भेटलेली आहे, जी गोष्ट 200 रुपयाची नाही आहे. अजून DIY मध्ये भरपूर अशा काही गोष्टी आहेत की म्हणजे कार ऍक्सेसरीज आहेत, तशा म्हणजे युजफुल गोष्टी आहेत. युजफुल हा, चालू झालंय म्हणजे ठीक आहे. म्हणजे अशा भरपूर वस्तू आहेत, पण जो ब्रँड आहे त्याचं नाव तर इंग्रजीमध्ये ब्रँड, सॉरी काय बोलतात त्याला. आता ते ज्याचं नाव आहे ते नाही तू बदलू शकत, ते तुला तेच घ्यावं लागणार. पण ब्रँड DIY मध्ये 4 चाकी गाडीसाठी ज्या गोष्टी लागतात म्हणजे काय बोलतात त्याला, हे गाडी चालवताना कव्हर जे यूज करतो आपण, ठीक आहे. आता जे इंग्रजी शब्द आहेत त्याला ते इंग्रजी बोलायला लागणार. नाही इंग्रजी तेच तर. अरे बंद कर, नाही बोलायचंय तेच तर आहे. पर्यायी शब्द आपल्याला माहिती करून घ्यावे लागणार. किंवा जर नाही येत तर तू ह्याची तुझ्या भ्रमणध्वनीचा उपयोग करू शकतोस त्याच्यासाठी की त्याला काय बोलतात. पण बोलायचं नाहीये. आणि जर बोललास जास्त इंग्रजी शब्द तर बाद. तू बाद म्हणजे बाद. आता आऊटला बादच बोलतात मराठीमध्ये. तसा आम्ही आज प्रयत्न करणार आहोत. सो लेट्स सी आपला प्रयत्न कितपत सक्सेसफुल होतो आहे ते. 1010चं पेट्रोल टाकायचंय. पेट्रोल टाकायला थांबलेलं. आणि तू काय बोललीस? 1010चं काय टाकायचंय? पेट्रोल नाही, अजून काय? काय पेट्रोलच्या व्यतिरिक्त काय? 1010 इंधन. हा, इंधन बोलायचं राहिलं. असं होतं. आता लेट्स आपण ट्राय तर करतोय ना. हा, मी पण ट्राय करतोच आहे. प्रयत्न. कितीचं टाकलं? 1000च टाकलं. 1010. हा, राहू दे, चल आता हेच. येस, सो हे नाही बोललं पाहिजे. आता ओंकार वर्ष झालं
अरे हा, तुम्हाला हे सांगायचं की वर्ष झालं आम्ही आता बाहेर नाही निघालोय युट्यूब सुरू करून. 1 वर्ष झालं युट्यूबने नोटिफिकेशन दिलं होतं आम्हाला. खूपच एवढा ब्राईटनेस का झालेला आहे अशा प्रकारे. हा काय आमचं जे चॅनल आहे त्याचा वाढदिवस होता आणि 1 वर्ष होऊन पण या माणसाला अजून सो येस हे करणं काही सुटत नाही याचं. बरोबर. हा थोडं कमी ठेव. ते जास्त ते कमी जास्त आपोआप ऑटो हे होत आहे, डिटेक्ट होत आहे. ऑटो डिटेक्ट, ऑटो हे ऑटो हे होत आहे. आणि हे येस सो हे बोलायचं नाही आहे. छोट्या गोष्टी बोलायला येते म्हणजे आपण जो इंग्रजी शब्द जो यूज करतो तो थोडा आपण बंद केला पाहिजे. बंद केलाच पाहिजे कारण आपला चॅलेंजच तो आहे. येस, परत मी बोलली येस. काळोख का झाला अचानक? अगं काळोख ह्याच्या खाली आलो. हा, मेट्रो स्टेशन. तर तुम्हाला असं मध्ये मध्ये होऊ शकतात. आपण कुठे चाललेलो आहे हे मला माहिती नाही. ओंकार कुठे नेतोयस? मला पण नाही माहित. आता स्टेअरिंग ह्याच्या हातात आहे आणि हा बोलतो मला पण नाही माहिती. वा वा, पश्चिम द्रुतगती मार्ग. हे बघून वाचलेलं आहे. इतकं चांगलं याचं मराठी नाहीये. ठीक आहे. पश्चिम द्रुतगती मार्ग म्हणजे काय? नाही ग, द्रुतगती. द्रुतगती मार्ग म्हणजे काय हे जरा तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. काय म्हणजे पश्चिम द्रुतगती मार्ग? बरोबर, म्हणजे काय ते सांगा. इकडून का टाकली आहे? बोल. नाही तर याच्या तोंडातून इंग्रजी कधी निघत नाही. एवढं पांचट इंग्रजी आहे ह्याचं. इंग्रजी पण तर आता मगाशी एकदम बोलताना कॅमेरा बंद आहे म्हटल्यानंतर लगेच इंग्रजी निघालं. सांग ना, इकडून का टाकली? कुठे जातोय? पुढे जाऊन ज्या रोडला आपल्याला सॉरी ज्या रस्त्याला आपल्याला पुढे जाऊन काय बोलतात त्याला? पुढे रस्त्यावर बघित चालला तरी चालेल. पुढे जाऊन जो आपल्याला रस्ता घ्यायचा आहे तो इथून गेल्यावरती उजव्या हातालाच आहे तो. अच्छा, उजव्या हाताला जायचंय. म्हणजे आपल्याला ह्याला काय बोलतात? हे ह्याला आहे द्रुतगती मार्गावर. द्रुतगती मार्गावरती मिळायचंय का पुढे जाऊन आपल्याला? एकत्र तो रस्ता घ्यायचा आहे का आपल्याला? आणि त्या रस्त्याला जाणार लेफ्ट घ्यायचंय आपल्याला. सॉरी, उजवीकडे जायचंय. कपडे बिपडे नाही घ्यायच्याकडे उघडा फिरतोय. एक असा उघडा बंब मुलगा गेला आमच्या समोरून, गोगल बिगल घालून. रेबन्सचे मेटा क्लासेस होते त्याच्याकडे. याच ब्रँडला काय बोलू शकतो आता आपण मराठीत? ते पण बघते ब्रँडला मराठीत काय बोलतात. आज बहुतेक गुगल महाराजांच्या भरोशावरती गाजलेलं असं एखादं नाव असं असू शकतं कदाचित, माहित नाही. ब्रँड म्हणजे नाममुद्रा. हा, तेच झालं. काय गाजलेलं? तू गाजलेलं नाव बोलला. गाजलेलं नाव आणि नाममुद्रा याच्यामध्ये ओंकार खूप फरक आहे. प्लीज. गोळी खाते गोळी. वाट लागणार आहे का? मराठी बोलायचं म्हणून की? हा, एकदा गाडी पण चालवतोय त्यामध्ये मला शब्द पण आठवायचे आहेत. गाडी चालवायची तुला रस्त्याकडे बघायचं. तुला कॅमेरा चालू आहे पाहिजे. कॅमेरा नाही बोलत आहे की मी ती जी गाडी ते जे घेऊन चालले ती वाईट आहे, पण ऍटलिस्ट त्याच्यामध्ये गाडीने सांगितलं तरी पाहिजे ना की दरवाजा बंद आहे, कोणतं काय चालू आहे काय नाही. जुनी गाडी असेल त्याच्यामध्ये ते सगळं. बोललो की अशा गाड्या घेऊच नका. सिंपल. सोयी सुविधा नाही दिल्यात त्यांनी. सोयी सुविधा गाईज मित्रांनो सोयी सुविधा. ओंकार, तू मान्य कर पण माझं मराठी, तू मराठी मीडियमचा असून तुझ्यापेक्षा माझं मराठी खूप चांगलं आहे. हे तू प्लीज. ह्याच्या इंग्लिशची पण बोंब आहे, मराठीची पण बोंब आहे.
पण तुला मी बोललो होतो आज सकाळी कोट घालून रेडी राहा, तयार राहा. खूप घाण करतोय हा चालायचा पण ओमकार. आता तुला नाही का इथून गरम वाफ आली पायाच्या इथून, माझ्या इथून थंड यायला पाहिजे तर असं का? इंजिन. अच्छा, हा गाडीतला व्हिडिओ होणार आहे का फक्त गाडीत बसून? नाही बाहेर पण पडू ना, पाऊस पोचू तरी दे आधी. काल शनिवार एवढा पाऊस होता तरी कालच गाडी काढायची होती, पण काल गाडी काढली असती तर पोहत जा गाडीच्या आत म्हणजे पाणी गेलं कदाचित असतं. आपण 4-5 तास एकच ठिकाणी बसून असतो. डिफेंडर ड्रीम कार ना अंगार तुझी, डिफेंडर असं बरोबर ना? नाममुद्रा, नाममुद्रा, गाडी. नाममुद्रा त्याची गाडी, त्या स्पेसिफिक नाममुद्रेची गाडी. गाईज ब्रँड म्हणजे नाममुद्रा, कळलं? बोलत राहायला पाहिजे, बोलत राहायला पाहिजे, बोलत राहायला पाहिजे. हा ओमकार शाळेगिरी बोलत नाही जास्त म्हणजे चुकणार नाही, पण अरे, तसं नाही असं करायचं. काय नाहीये. मग कसं आहे? एवढा झोपून पण कसा एवढा जांभया देऊ शकतो तू ना, आम्हाला सर्वात मोठा प्रश्न आहे त्याला ओमकार. टॅलेंट लागतो. हा टॅलेंट काही कामाचा नाही आहे तुझा. कामाचाच फॉर आहे. युअर काइंड इन्फो, तुझ्या माहितीसाठी. हागते दोघं पण हागतोय किलो किलो भर. सिग्नल काय सांगत होता रुपेश, अंश बघत होता आज आपले व्हिडिओ, तो कालचा भिजायचा. हा. काहीच बघितला नसेल तर लवकर जाऊन इन्स्टावरती बघा. आणि बोलतो एवढा हसतोय, एवढा हसतोय, एवढा हसतोय. मग दुसरा पण काहीतरी लावलं आणि बोलतो हसत होता एवढा, त्याला बोलत चल तिच्याकडे घेऊन जातो तुला, बोलतो राहायला नको. आमच्या बाजूचा आहे छोटा, काय म्हणते मला बघून तर तोंडच खाली करतो, वरच बघत नाही. नाहीच दिसली की मी त्याचं काही आकडा केलेलं नाही, मी तुम्हाला सांगते. आम्ही त्याला कधी ओरडले ना, मी त्याला कधी काय, तू का लाजतो, घाबरतो ते नाही माहिती मला. आता जास्त लाजतो. हलत असेल तर घाबरला असता तर रडला असता. लाजतो असं म्हणून खाली घालून करतो. आणि इथे पश्चिम द्रुतगती मार्गाला त्याच्यावर बघत होते. आहे. ओ भाई साहब, ह्याला काय बोलू शकतो आपण? काय आपल्याकडे मोठा आहे ना बॉक्स, इडियट बॉक्स, इडियट बॉक्स म्हणजेच टीव्ही. त्याला मराठीत काय बोलतात काय माहिती. आज काय खरं आहे. चित्रीकरण, दूरदर्शन, हो. बेड्या. दूरदर्शन तर हे पण लागायचं. पहिला तर तो एकच होता, वाहिनी एकच होती. आता तर वेगवेगळ्या आल्यात, पण दूरदर्शन म्हणतात. दूरदर्शन वरती बघत होते ते लोक आपले युट्यूब चा चलचित्र. गाईज येतं मला, ठीक आहे, येतं मला चलचित्र वगैरे. मी बोलते ज्या प्रकारे झिंगमत इथं पण चालू झाली ओमकार. जुनं झालं. मला माहिती होतं, फक्त ह्या अशाच बस आहेत त्या मोठ्या. पण ही झिंग बस स्लीप आपली झोपायची बस आहे. झोपायची बस आहे ही. पुण्या साईडला सुरू झाली आहे, पुण्या साईडला लांब प्रवासासाठी येते. गाईड नाही झाला परत. गाईड जर हा मित्रांनो कमी जास्त होत असेल तर आय एम व्हेरी सॉरी, मला माफ करा. हे ते ढगांमुळे होतंय. कुठे ढग जास्त आहे तर काळोख आहे, माती खातोय. हा टॅलेंट कुठे ढग कमी आहे. मराठी बोलायचा. अरे पण आपण आपलं जी एकदम चांगलाच हे करतो आपण. काय चांगलं, हे चांगलं. आय एम सॉरी, लक्षातच राहत नाही माझ्या. खास चांगलं करतो आपण, 100% देतोय ना आपण आपल्या. आता रोजच्या जीवनामध्ये तू किती वेळा बोलतेस? ते तर आहे. मग? त्या सगळ्या भाषा इतक्या अशा मिक्स होऊन गेल्यात की त्याला आपण काय करू नाही शकत. म्हणजे मराठीवरती पण खूपसा फारसीचा प्रभाव आहे. हो. म्हणजे मी असं कुठेतरी ऐकलंय, वाचलं पण नाही म्हणू शकत, की शिवाजी महाराजांच्या काळात पण खूप सारा मराठीवरती फारसीचा प्रभाव होता.
तर असे मराठीचे पण जे मराठी शब्द पण जे आपण बोलतो ते पण मराठी असे नाहीये, ते पण फारसी किंवा अशा याच्यामध्ये ते संमिश्र झालेले आहेत शब्द. तर काय काय शब्द त्याचे असे आपण सर्रास वापरतो की जसं काय ते मराठीच आहे, मराठी बोलतो असं. पण जर आपण बघायला गेलं की एकदम शुद्ध मराठी की अजिबात दुसरे शब्द वापरायचेच नाही, तर ती एकदम अशी पेशवेकालीन मराठी होऊन जाईल आपली नॉर्मल डे टू डे लाईफ मध्ये. पण होऊ शकतं आपण जर बोललो तर काही वर्षांनी मला असं वाटतं की तीच मराठी लोकांना वाटेल की हीच मराठी आहे खरी. त्याच्यात आपण मराठीमध्ये तर हिंदी आहे ती सगळीकडे नॉर्मलच बोलली जाते, पण मराठी जशी कोकणातली मराठी वेगळी आहे, विदर्भ साईडची मराठी वेगळी आहे, अजून खानदेश त्या साईडची मराठी वेगळी आहे, सातारकडची मराठी थोडी वेगळी आहे. सो त्या मराठीला पण एक काय बोलू शकतो वेगवेगळे पैलू आहेत. सो मराठी आता कोकणातले काही शब्द आहेत की जे घाटावरचे म्हणजे ओंकारच्या साईडला किंवा त्या साईडला नाही बोलले जात. तर मराठीमध्ये पण खूप सारे असे लेयर्स काय बोलू शकता तेच पैलू, वेगवेगळे पैलू आहेत मराठीला सुद्धा. सो आपण असं बोलत की हीच भाषा म्हणजे प्रमाण भाषा, तर त्याच्यात पण वेगळा डिबेट होऊन जातो की अरे प्रमाण भाषा, शुद्ध भाषा. मगाशी जे मी ओंकारला बोलली की भाई तू पाणी आहे ते पाणी का बोललास, पण ठीक आहे ना, पाणी काय दोन्ही पण प्यायल्याने तहानच भागते ना. प्रमाण मराठी आणि हे मराठी मधला परत तो अजून एक वेगळा डिबेटचा मुद्दा, वादविवादाचा मुद्दा होऊ शकतो. हे बघा असा तो शब्द तर मराठीत मध्ये इंग्रजी इतकी मिसळली आहे, म्हणजे अशी पूर्ण त्याचा भेळ झाली आहे त्याची की आपण तो शब्द ते वापरतो जरा मागे टेकून बशी, कारण की मी प्रेम अजून सरकवू नाही शकत. घरी आपण एवढं बोलतो मराठी, नंतर मग परत ऑफिस मध्ये गेल्यावरती थोडं हिंदी, थोडं इंग्रजी, त्यामुळे थोडं लपडी होत आहेत. तेच कामाच्या ठिकाणी ऑफिस नाही, कामाच्या ठिकाणी पण आता असं झालंय की इंग्रजीचा इतका हे झालाय की तिथे तुम्ही की आम्ही महाराष्ट्रात राहतो, आपण महाराष्ट्रात मराठीच तो स्टँडर्ड नाही घेऊ शकत, म्हणजे जे पळवून लावते. हा, तरी त्यातल्या त्यात सरकारी कामात तिथे मराठीचा वापर होतो, तरी म्हणजे तिथे तुमच्या जे दैनंदिन काम असतं तेच पूर्णपणे मराठीमध्ये काय काय असल्यामुळे ते तिकडे तुम्ही तो हट्ट धरू शकता. पण जसं की खाजगी ज्या नोकऱ्या आहेत लोकांच्या, वाव खाजगी नोकऱ्या ज्या आहेत, जसा ओंकार खाजगी नोकरी आहे, तर तिथे तुम्ही हा हट्ट नाही धरू शकत. तरी ओंकारच्या क्षेत्रामध्ये त्यातल्या त्यात हिंदी आणि मराठीच त्यातल्या त्यात जास्त बोललं जातं. इंग्रजीचं इतकं असं नाहीये की दैनंदिन जीवनात सातत्याने वापरलं जातं असं नाही आहे. तो म्हणजे इंग्रजी बहुधा पण त्या थोडे वरच्या काय बोलतात त्याला, वरच्या लेवलला काय बोलतात मराठीत, वरचे कर्मचारी जे आहेत, साहेब जास्त पगार, साहेब वगैरे असे बोलू शकते, मोठे साहेब वगैरे जे असतात ज्यांना जास्त पगार आहे, म्हणजे समजावा की ते हुद्द्यावर, खूप मोठ्या हुद्द्यावरती आहे. येस, आता मी आलेले आहे, आता माझी इंजिन गरम झालेला आहे. ते लोक इंग्रजी बोलतात. हा, म्हणजे त्यांच्याशी संभाषण करताना मोस्टली तुला असं म्हणायचं की इंग्रजीचा उपयोग केला जातो. खूप जोरात पाऊस आहे मित्रांनो, खूप जोरात पाऊस परत आलेला आहे. पाऊस म्हणतोय की मी लेट आलोय, तर आता तुमचं काय खरं नाही. म्हणजे तुम्ही असं आता बोललं पाहिजे की आता की भाई आता तू जा, आता ये भीक मागत होतात, आता जा भिका मागत तुम्ही, तोपर्यंत मी इथून हलणार नाही आहे. अशा प्रकारे अर्धा वेळ माझा अशा प्रकारे कॅमेरा ऍडजस्ट करण्यातच जातोय.
ओंकार तू जरा रस्त्यावरती पण लक्ष दे, कारण तू गाडी नेत सुटलायस पण ती गाडी आपल्याला कुठे राहायची आहे हे जर आपल्याला माहिती नसेल, ह्याच्यावर टाक ना, त्याच्यावर समुद्री पुलावरून टाकतोस का? पैसे बघायला लागतील. त्याच्यामध्ये आहेत, गावी जाताना टाकले होते आपण 500 रुपये, जर तू विसरत असशील तर. सिद्धीला जायचं बेटा. त्रास घ्यायची गरज नाही, फक्त कॅमेरा मी पलटी केलेला आहे आणि जो आपला वस्तू आपण जी घेतली आहे गाडीमध्ये माझा भ्रमणध्वनी लावायसाठी, तो बाकीचं काम करत आहे. मित्रांनो, एकच नंबर गोष्ट झालेली आहे आयुष्यात. फक्त तो बॅक पुढचा आणि मागचा जो कॅमेराला पण काहीतरी बोलतात मराठीत, काय बोलतात तो फक्त ते बटन मला दाबायला लागतंय बस, बाकी काय विषय नाही. बाकी काहीही बोटांना हाताला मेहनत घ्यायची गरज, गदा गदा हलतोय इकडून भ्रमणध्वनी माझा, तेव्हा मला भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल ना. हो. आणि लँडलाईनला काय बोलतात काय माहिती. आता कॉपीराईटला काय मराठीत बोलू शकतात? अधिकार हक्क. हो, असं काही असू शकता. अधिकार हक्क, अधिकार म्हणजेच हक्क. अधिकार. कॉपीला काय बोलतात? एकदम वर्ड टू वर्ड. समानार्थी. कृती सौम्य. कृती सौम्य. हा. वाढलाय. पाऊस आहे पुढचं, मला काहीच नाही दिसत आम्हाला, काहीच नाही दिसत आहे समोरचं. बघा समोरचं, आजूचं, बाजूचं काहीच नाही दिसत आहे. आले घरी, पाऊस एवढा पडला, बाहेर पडायची काय इच्छा झाली ना आम्हाला, गाडी घेऊन परत कुठे गप्प आम्हाला घरी घेऊन आलेला आहे. नाही तर काय, कुठे फसण्यापेक्षा घरी आलेलं बरं. माईक लावला नाही तर जरा जोरात बोलशील तर लय बरं. कुठे फसण्यापेक्षा घरी आलेलं बरं. एवढं जोरात बस. किचाळायचं नाही यार. माझा आवाज जातो. दिवसभर फिरलं, 4-5 तास कुठे उतरायला नाही, काय नाही, उतरलं तर भिजलं असतं. आणि ऑलरेडी सॅटर्डेला लय माती खातोय आपण ना. हा चॅलेंज मला असं वाटतं. अख्खा दिवसात तर मातीच खात राहिलं, पण एवढा अख्खा दिवसात तुम्हाला 1 तासाचा व्हिडिओ तुम्ही अवश्य टाकू नये. खूप काटछाट करून थोडासा व्हिडिओच जाईल हा, पण आपण हा व्हिडिओ आता एंड करूया, कारण की याच्यामध्ये होतच नाही. पहिल्यांदा फ्लॉप चॅलेंज आपला झालेला आहे असं मला वाटतं. आपण बऱ्यापैकी प्रयत्न केलेला आहे. नुसतं गाडीत बसून बोलतोय, काय केलं असतं, कारण की पाऊस होता बाहेर, काहीच करता राहिला. आम्हाला जायचं होतं, आम्हाला मस्त बुट्टा वगैरे खायचा होता, पण बँड्राला एवढं ट्रॅफिक होतं की आम्ही त्या साईडला गेलोच नाही. टाउन साईडला फक्त एक राऊंड मारून वगैरे आम्ही आलो. हा, आणि ते पण बरोबर पण आहे ना, कारण की संडेला जरा कमी पाऊस होता सॅटर्डे पेक्षा. तर मंडेला वगैरे आता अजून रेड अलर्ट दिलाय उद्या परवापर्यंत. काय माहिती काय, तर काहीतरी घरात बसूनच आपल्याला व्हिडिओ शूट करावा लागणार आहे. सो लेट्स सी कसं काय होतंय. घरात बसून व्हिडिओ करून आता कंटाळा यायला लागलाय, पण पाऊस एवढ्या की त्याच्यामध्ये कुठे बाहेर नाही जाऊ शकत. सगळेच रस्तेच बंद झालेले आहेत. कोणत्याच ठिकाणी जायचं प्रश्न पडलेला आहे. हो. अशा प्रकारे हा चॅलेंज मध्ये आम्ही खूप एकदम बेकार पद्धतीने हरलेलो आहोत, बेकार पद्धतीने माती खाल्लेली आहे. तर हा आपला नॉट सो मराठी चॅलेंज आपण इकडे संपवूया. हा व्हिडिओ आणि आमची फजिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा. असं काही गरजेचं नाही ना, पण यात प्रत्येक चॅलेंज आम्ही जिंकलाच पाहिजे असं काही गरजेचं नाही. तर कधी कधी असं होतं, प्रत्येक वेळी आपण ट्राय करतो की करूया काय, पण ह्यावेळी नाही जमलं, कारण की आता ती सवय झाली आहे. तर कधी अजून
काही दिवसांनी परत कधीतरी असा चॅलेंज आपण करू शकतो. तेव्हा बघू कसं काय होत आहे, फिगर आउट होत आहे. त्याचं थंबनेल काय देऊ आम्हाला कळत नाही. मराठी काय जमलं की नाही आम्हाला मराठी बोलायला दिवसभर ते बघू, कळेल तुम्हाला. व्हिडिओ एंड पर्यंत जर बघाल तर तुम्हाला सगळं कळेल. बाय बाय. हा फक्त एवढंच बोलायला व्हिडिओ मध्ये असतो, बाय बाय. सबस्क्राईब करा बस. बाय. टेक केअर. घरी राहा. पावसात भिजायला कुठे जाऊ नका. स्वतः गेलेला असते. कधी आपण भिजलो ते सॅटर्डेला भिजायला नाही गेलेलो ते. मग इथेच गेलेलो. बाहेर कुठे कामाच्या निमित्ताने कुठे एवढा लांब प्रवास करू नका. बस म्हणणं तेवढं जवळच्या जवळ भिजा. भिजायचं आहे जवळच्या जवळ भिजा. घराच्या बाहेर भिजा. टेरेसवर जाऊन भिजा. रस्त्यावर जाऊन भिजा. झाडाच्या इथे नका जाऊ. झाडं पडतात. म्हणून आम्ही गप घरी आलो. गप घरी आणि गाडी काढली आणि थेट घरी आलो. कुठे नाही गेलो. थेट घरी आलो. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात आमचा खूप हा धन्यवाद. बकवास मराठी जो चॅलेंज आमचा गेलेला आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघितला, आम्हाला झेलत म्हणून खूप खूप धन्यवाद. आणि असेच व्हिडिओ बघत राहा, हसत राहा, मजेत राहा, पावसाचा आनंद घ्या घरी बसून. आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.